विथ फॅमिली आना पडेगा। आम्ही तो होतोच, त्यानुसार उद्धवजी आले। त्या राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दाखवलं तिथे, खरं म्हणजे दुपारी ते प्रेझेंटेशन झालं होतं राहुल गांधींचं निवडणुकीतल्या त्या मतदार याद्यांतल्या घोटाळ्यासंदर्भात। पण आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना विनंती केली की पुन्हा एकदा आम्हाला हे प्रेझेंटेशन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। त्यानुसार राहुल गांधींच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दाखवलं। आम्ही ते प्रेझेंटेशन शेवटच्या रांगेत बसून पाहिलं, कारण तिथून ते प्रेझेंटेशन उत्तम दिसत होतं। आकडे आम्ही ते मस्तपैकी आम्ही एक शेवटची रांग पकडली सगळ्यांनी, ज्यांना ते समजून घ्यायचं होतं प्रेझेंटेशन अगदी डोळ्यात, आम्ही ते सगळ्यांनी अगदी व्यवस्थित, जसं सिनेमाला उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेतली तिकीट घेतो महागडी आणि बसतो, त्या पद्धतीनं आम्ही तिकडे बसलो सगळे। पवारसाहेब पण आमच्या समोर होते आणि ते आम्ही पाहिल्यावर तिथे आम्ही एकत्र भोजन झालं। सोनिया गांधी, रश्मी ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरे, कमल हसन, खरगे साहेब असे प्रमुख लोक एका टेबलावर होते। त्यानंतर राहुल गांधी, सुप्रिया सुळे, कनी मुझी, आदित्य ठाकरे, मी स्वतः, डेरेक ओब्रॉन, अभिषेक बॅनर्जी, हे आम्ही दुसऱ्या टेबलावरती बसलो होतो। बाकी सगळे प्रमुख लोक आमच्या आसपासच होते। आणि त्यानंतर एक बैठक झाली राहुल गांधीच्या निवासस्थानामध्ये। त्यात काही मोजके लोक होते प्रमुख, त्यात उद्धवजी होते, आदित्यजी होते, प्रमुख नेते, आम्ही सगळे बसलो होतो। आणि त्याच्यामध्ये पुढली रूपरेषा राजकारणाची, महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली। परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा झाली, ती आता इथे सांगण्यासारखी नाही। पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर आशादायी आहोत की या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही सांगतो की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील, कारण पूर्णपणे राहुल गांधींनी नरेंद्र मोदी हे कशा प्रकारे निवडून आले, किमान 50 लोकसभा निवडणुकांवरती घोटाळे करून, हे त्यांनी उघड केलेलं आहे। खरं म्हणजे तोंड लपवायची पाळी या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षावर आलेली आहे। पण हे जे राहुल गांधींनी जो बॉम्ब टाकलाय, त्या बॉम्बमध्ये त्यांच्या अब्रूच्या चिंधड्या उडालेल्या आहेत। हे खुलासे कसले करत बसलेले, स्पष्ट दिसतंय काय झालंय ते। आणि अनेक विषयावर चर्चा झाली दिल्लीमध्ये। पण मुख्य लक्ष होतं किंवा सगळ्यांना उत्सुकता आहे